ची गोष्ट आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट देखील या बाबतीत थोडं ॲक्टिव्ह झालं आहे. जास्त ॲक्टिव्हपणे रोल हे योगी गव्हर्नमेंटने घेतलं आहे उत्तर प्रदेशात, आणि त्यांनी कडक नियम दिलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आपण जर बकरीचा इतिहास पाहिला तर आपल्याला लक्षात असेल की अल्लानं आपला जो इस्माईल अब्राहम त्याला सांगितलं की तुला जगात सगळ्यात तुझी प्रिय वस्तू आहे ती मला बळी दे. आणि त्याला वाटलं की माझा एकुलता एक मुलगा ही सगळ्यात माझी प्रिय वस्तू आहे, म्हणून डोळ्यावर पट्टी मारून त्याने त्याचा वध करण्यासाठी घेतला. आणि ते वध करताना अल्लाने तिथे बकरी टाकली आणि बकरीचा बळी दिला, म्हणजे बकऱ्याचा बळी झाला. आणि त्या दिवसापासून ही प्रथा बकरी देण्याची चालू झालेली आहे. खरं तर अल्लानं अहंकाराचा बळी द्यायला सांगितलं होतं, सगळ्यात प्रिय वस्तूचा बळी द्यायला सांगितलं होतं. आणि नंतर कुराणामध्ये असे उदाहरणं आहेत, त्या कुराणामध्ये अशा आयती आहेत, त्या स्पष्टपणे लिहिलं आहे की आम्हाला तुमची सगळ्यात प्रिय वस्तू बळी द्या, आणि सगळ्यात प्रिय वस्तू म्हणजे तुमचा अहंकार. या अहंकाराचा बळी या दिवशी द्यावा. आणि त्याचबरोबर कुर्बानी करायची म्हणजे तुम्ही आपल्या धनाची कुर्बानी करा, लोकांना मदत करा, लोकांना पैसे द्या, मांस फ्री द्या, अशा प्रकारे ही साजरी करा असा कुराणात नियम आहे. कुराणात हे देखील स्पष्टपणे म्हटलं आहे की अल्लाला तुमचं रक्त किंवा मांस पोहोचत नाही, पण तुमची भक्ती, तुमचा सद्भाव, तुमची समर्पण हेच अल्लापर्यंत पोहोचतं. आणि म्हणूनच मला असं म्हणतं की कुराणात देखील याचा काहीही पुरावा नाही की बकरीच तुम्ही बळी द्या असं कधी सांगितले नाही. ही एक अंधश्रद्धा आहे. आणि अनेक श्रद्धा, अनेक प्रथा जुन्या या काळाच्या ओघात बंद झालेल्या आहेत. इव्हन भारतात देखील सती जाण्याची प्रथा होती, पण काळाच्या ओघामध्ये ही सती जाण्याची प्रथा देखील आपल्याला पूर्णपणे आपण बंद केली राजा राममोहन रायनी. आणि म्हणूनच आम्हाला म्हणायचं आहे की या बाबतीत मुस्लिमांनी देखील जागणं होणं गरजेचं आहे की कुराणात देखील या बकरी ईदला तसा धार्मिक आधार नाही, ही एक प्रथा म्हणून पाळली गेलेली आहे. आणि म्हणूनच आपल्याला आश्चर्य वाटेल की मोरोक्को हा जो देश आहे, जो मुस्लिम कंट्री आहे, त्या कंट्रीनी बळीवर पूर्णपणे बंदी घातली या कायद्याने. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की मोरोक्कोमध्ये आमचे काम करणारे काही लोक आहेत, ते म्हणतात की जो कोणी बकरी देताना पाहिला तर त्याला लगेच पोलीसचे लोक पकडत आहेत, ती बकरी ताब्यात घेत आहेत आणि त्याला तुरुंगात पाठवत आहेत. याचा अर्थ इतका कडक नियम मोरोक्कोच्या राजाने केला आहे, जो स्वतः मुस्लिम आहे. जे सांगायचं असं की एका मुस्लिम राज्यात देखील असा कडक नियम होऊ शकतो, मग आमच्या राज्यामध्ये, आमच्या देशामध्ये असं का होऊ शकत नाही. आणि म्हणूनच मला आपल्याला सांगायचं आहे की ही जी बळी प्रथा आहे ही हळूहळू कमी व्हावी. आम्हाला अनेक ऑब्जेक्शन घेता येतं, म्हणजे मुस्लिम लोक ऑब्जेक्शन घेतात की तुमच्या देवी देवतासमोर देखील बळी दिले जातात. आणि पर्टिक्युलरली कामाख्या देवी म्हणा, किंवा कलकत्त्याची काली माता म्हणा, किंवा आपल्या भारतातली तुळजाभवानी म्हणा, एकविरा देवी म्हणा, याच्यासमोर देखील बळी दिले जात होते. आणि गेले 50 वर्ष मी जे सातत्यानं काम करतोय, मला सांगायला अभिमान वाटतो की जवळजवळ 200 ते 300 ठिकाणी जे बळी दिले जात होते ते बळी आम्ही थांबवण्यात आम्हाला यश आलेलं आहे. आणि हळूहळू ही बळी प्रथा बंद होते आहे. तुळजापूरला देखील जिथे हजारोच्या संख्येने बळी दिले होते, आता बोटावर माजण्या इतके 1-2-4 बळी तिथे दिले जातात, बाकी सगळे बळी थांबलेले आहेत. आणि म्हणूनच हा प्रयत्न आपण करावा अशी आम्ही सरकारकडे मागणी केली आहे. मग सरकारकडे आम्ही मागणी काय केली आहे? सरकारकडे आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे मागणी अशी केली आहे की ज्याची लेटर्स आजच आम्ही डिस्पॅच करणार आहोत अमित शहाला, गृहमंत्रालय, कायदा मंत्र्यांना, सगळ्यांना, की आपण असा एक कायदा तयार करा, आपल्या देशामध्ये असा एक कायदा करा की धर्माच्या नावाखाली कोणताही प्राण्यांचा बळी देण्याचा, कुणालाही बळी देण्याचा अधिकार नसावा. म्हणून धर्माच्या नावाखाली, म्हणजे मग ते हिंदू धर्म असो, कोणताही धर्म असो, अर्थात बौद्ध आणि जैन धर्मामध्ये अहिंसेचं प्रचंड पालन केल्यामुळे त्यांच्यात कधी बळीचा हा विषय येत नाही. तर म्हणून मला म्हणायचं आहे की सरकारने कायदा करावा आणि त्या कायद्यामध्ये स्पष्टपणे असं म्हणावं की धर्माच्या नावाखाली कोणताही बळी देण्याचं आज थांबण्यात यावं, आणि ते करायला हरकत नाही. पशुबलींचा कायदा गुजरात गव्हर्नमेंटचा, मध्य प्रदेश गव्हर्नमेंटचा आणि आंध्र प्रदेशच्या राज्यात आहे. त्या राज्यात देखील पशुबळीचा कायदा आहे, पण केवळ हिंदू देवाच्या समोर बळी देण्याचं थांबवण्यात येतं. हा कायदा बकरी ईदला ते लागू करत नाही. हा देखील त्यात ही पार्शालिटी आहे. आणि म्हणूनच आमची अशी मागणी आहे की आपण एक कायदा करावा, ज्या कायद्याच्या माध्यमातून हे बळी कायमचे बंद होतील. आता हे बळी रोखण्याचं आमचं कारण काय आहे? हा पर्यावरणाचा विध्वंस आहे, आरोग्याची नासाडी आहे, आणि जी गोष्ट आपण दुसऱ्याला देऊ शकत नाही ती घेण्याचा अधिकार मला नाही. जीव एखाद्याचा आपण मारल्यानंतर मी किती जरी मोठा डॉक्टर असला तरी मेलेल्याला जिवंत करू शकत नाही. त्याचा मी जीव, एकदाचा त्या प्राण्यांचा जीव गेला
आणि तो जर तुम्ही घेता असला तर तुम्हाला तो देण्याचा अधिकार नाही, कारण तुम्ही ते देऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपण वसुधैव कुटुंबकम आपण जी संकल्पना आहे, आपल्या मोदींनी ज्याचा वारंवार उल्लेख केला आहे, ती संकल्पना भारतीय संस्कृतीची संकल्पना आहे. अहिंसा परमो धर्म हे महावीराचं वचन आहे, बुद्धाचं वचन आहे. आणि ज्या देशामध्ये अहिंसेचं प्रचंड पालन केलं जातं त्या देशामध्ये अशा प्रकारचे हजारो बळी होणं हे थांबवणं ही काळाची गरज आहे. पर्टिक्युलरली पर्यावरणाचा जो विध्वंस होतोय तो पर्यावरणाचा विध्वंस थांबवण्यासाठी आज आपल्या लक्षात येईल की अगदी ढाकासारख्या बांगलादेशमध्ये म्हणजे पश्चिम बंगालमध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल की कित्येक ठिकाणी रक्ताचे पाट वाहतात आणि मग याच्यातून इन्फेक्शन होतं, पाण्याचे सगळे साठे इन्फेक्टेड होतात, दुर्गंध सगळी समजतं, रोगराई संपते. आणि हे सगळं करण्याचा काही अट्टहास म्हणजे हा बळी देण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून आम्हाला स्पष्टपणे ही मागणी आम्ही गव्हर्नमेंटकडे करतो आहोत. गव्हर्नमेंटमध्ये आम्ही आणखीन एक मागणी अशी करण्यात आली आहे की आपण हे देवी देवतासमोर बळी हे जे थांबवण्यासाठी पर्यावरणाचा आधार घ्या, की पर्यावरण रक्षणासाठी हे बळी थांबवले पाहिजेत. आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी बळी थांबवण्याचं पर्यावरणाच्या नावाखाली आपण करायला काही हरकत नाही. आणि कुराणात याचे कोणतेही रेफरन्सेस नाहीत की असा बळी दिलाच पाहिजे. अनेक मुस्लिम धर्मगुरूंची माझी चर्चा झाली आणि त्यांना विचारलं की एखादा गरीब माणूस आहे आणि त्याच्याकडे बकरी द्यायला बकरी नाही तर त्यांनी काय केलं. तो म्हणे काही हरकत नाही, आमच्या अल्लाने सांगितलंय की तुझा अहंकार आणि तुझं समर्पण मला बळी दे, मला तू समर्पित कर, म्हणजे मला बळी द्यायची काही गरज नाही, कारण मला प्राण्यांचं मांस किंवा रक्त माझ्यापर्यंत पोहोचत नाही. तुमची श्रद्धा भक्ती आणि समर्पित भाव पोहोचतो. सांगायचा हेतू असा की अशा प्रकारच्या अंधश्रद्धा समाजातून नष्ट व्हाव्या म्हणून आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि या प्रामाणिक प्रयत्नातून आम्ही गव्हर्नमेंटला अप्रोच करतोय, लोकांना अप्रोच करतोय. सत्यशोधक मंडळातला आम्ही अप्लाय केलंय, म्हणजे आम्ही त्यांना पण बरोबर घेतलंय. आणि आम्ही सगळ्या मुस्लिम बांधवांना एक अपील करतो आहे की तुम्हाला कुर्बानी द्यायची आहे ना, तुम्ही कुर्बानी द्या, पण ती कुर्बानी कसली, तुमच्या स्वतःच्या रक्ताची द्या. आणि म्हणूनच आज या बकरीच्या दिवशी अंजुमने इस्लामिक व्हेजिटेरियन सोसायटी जिची स्थापना मी 30 वर्षापूर्वी केली होती, माझ्या पेशंट्सनी ती चालू केली होती. आज तिचे पुण्यामध्ये 5,000 मेंबर्स आहेत. हे 5,000 मेंबर अंजुमने इस्लामिक सोसायटीचे बकरीच्या दिवशी बकरी बळी देत नाही. आणि त्या दिवशी कुणी रक्तदान करतं, कुणी दान देतं, कुणी अनाथ आश्रमात जाऊन किंवा गरीब लोकांना कपडे वाटतं आणि अशा प्रकारे आपल्या धनाची कुर्बानी आणि आपल्या याची कुर्बानी करतात. आणि म्हणूनच मला मुस्लिम बांधवांना देखील अपील करायचं आहे की या दिवशी तुम्ही रक्तदान करा, अवयव दान करा, आणि काहीतरी दान म्हणजे कुर्बानी आहे. आणि ही कुर्बानी अल्लाला जास्त पसंत पडेल तुम्ही बकऱ्याचा बळी देण्यापेक्षा, असं आवाहन आम्ही केलं आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की आमचे अनेक मुस्लिम बांधव आज जे शुद्ध शाकाहारी झाले आहेत, जे जीवदयाबद्दल काम करतात, जे जागृत आहेत, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू द ॲनिमल याबद्दल जागृत आहेत, असे लोक या दिवशी बळी देणार नाहीत. आणि म्हणूनच मला आपल्याला हा अपील करावासा वाटतो. आणि एक नवीन मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो, कदाचित तो आपण ऐकलेला नसेल किंवा मांडलेला नसेल. रशियामध्ये सुसडोल इथे एक मोठी कॉन्फरन्स झाली, भूकंपाची कॉन्फरन्स, आणि तिथे बीस्ट थिअरी ही मांडण्यात आली. बीस्ट थिअरी याचा अर्थ असा की बजाज, सिंग आणि इब्राहिम, बजाज, इब्राहिम आणि सिंग, BIS तिघांच्या पहिल्या नावाने ही थिअरी तिथे मांडण्यात आली. आणि ती थिअरी अशी म्हणते की जेव्हा एखाद्या प्राण्यांना आपण मारतो किंवा जेव्हा एखाद्या सजीवाचा हत्या करतो त्यावेळी त्या सजीवाच्या शरीरातून असंख्य वेदना तरंग निघतात. आणि या वेदना तरंगाला नाव आहे आईन्स्टाईन पेन वेव्स. आईन्स्टाईननी हा शोध लावला होता की प्राण्यांना कापलं की त्याच्या म्हणजे त्याला असह्य ज्या वेदना होतात त्या वेदनातून तरंग निर्माण होतात. आणि अफाट शक्ती ही वेदना तरंगाची असते. आणि हे वेदना तरंग असे वातावरणात जातात. आणि त्यांच्या या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या रिसर्चप्रमाणे त्यांनी याची मोजमाप केली आहे की हे तरंग किती भयानक असतात. आणि त्यांचा असा क्लेम आहे की मोठमोठे भूकंप, मोठमोठ्या सुनामी, मोठमोठे जे वादळं, जे प्राकृतिक आपदा येतात त्याला ही हिंसा कारणीभूत आहे. म्हणून सजीवाची हिंसा पृथ्वीवर जर कमी केली, कत्तलखाने कमी केले, तर ह्या नैसर्गिक आपत्ती देखील कमी होतील. आणि याला त्यांनी बीस्ट थिअरी म्हणून मान्यता दिली आहे. या बीस्ट थिअरीचं आज संबंध जगामध्ये स्वागत करण्यात आलं आहे. अनेक रिसर्च लोकांनी त्याचा पाठपुरावा केला आहे. आणि आता असं निर्माण करण्यात आलं की एखादा प्राणी कापल्यानंतर त्याच्या शरीरातून किती वेदना तरंग निघतात, त्याला ज्या भयंकर वेदना होतात
त्या वेदनातून तरंग जे बाहेर पडतात त्या तरंगाचं मोजमाप केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या सगळ्या आपदा कारणीभूत होतील. त्यांच्यानी आणखीन एक रिसर्च केला आहे आणि तो रिसर्च असा की हे वेदना तरंग त्यांच्या शरीरातून जे बाहेर पडतात या वेदना तरंगाने मानवी जीवनावर देखील भयानक परिणाम होतो आणि मानवाच्या मानसिक स्वास्थ्यावर आरोग्यावर याचा परिणाम होतो असं त्यांनी सांगण्यात आलं आहे. आणि म्हणूनच याच्याबद्दलचा एक रिसर्च पेपर शिकागो युनिव्हर्सिटीने पब्लिश केला आहे आणि शिकागो युनिव्हर्सिटीने सांगितलं आहे की ज्या शिकागोमध्ये सगळ्यात जास्त बलात्कार होतात, ज्या शिकागोमध्ये सगळ्यात जास्त लूटमार होते, ज्या शिकागोमध्ये असंख्य अत्याचार होतात त्याचं मूळ कारण त्या शिकागोमध्ये असलेले कत्तलखाने आहेत असं डॉक्टर लोकांनी आणि सायंटिस्ट लोकांनी शिकागो गव्हर्नमेंटला सांगितल्यामुळे आता शिकागोमधले कत्तलखाने बंद करण्यात आलेत आणि ते दूर शिफ्ट करण्यात आले आणि कोणताही नवीन कत्तलखाना अमेरिकेत आता उघडायला परवानगी नाही. कोणताही कत्तलखाना ते त्यांच्या देशात आता उघडू इच्छित नाही कारण हे विज्ञानाने आणि सायन्सने आम्हाला सांगण्यात आलं आहे. म्हणूनच हे वेदना तरंग टाळायचे असतील तर प्राण्यांची हत्या ही रोखलीच पाहिजे. मग ते कत्तलखान्यासाठी मांसासाठी असो किंवा खाण्यासाठी असो किंवा धार्मिक नावाखाली असो हे रोखणं ही काळाची गरज आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणूनच हे सगळं हा उपद्व्याप आम्ही करत आहोत. आम्ही माणसापर्यंत पोहोचत आहोत. सरकारकडे आम्ही वारंवार विनंती करतो आहोत की हे देवी देवतासमोर धर्माच्या नावाखाली होणारे बळी आपण थांबवणं ही काळाची गरज आहे. आणि असा जर कायदा केला तर तो कायदा निश्चितच त्याचं स्वागत जगातले सगळे लोक करतील. आणि ही प्रथा इतर देशामध्ये देखील आज अनेक आपल्याला असलेलं वाटतं की ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये किंवा फ्रान्समध्ये उघड्यावर प्राणी कापायला बळी नाही. तिथे बकरीद साजरी करायची असेल तर तुमच्या घरात तुम्ही साजरी करा, बाहेर साजरी करण्याला अजिबात कायद्याने बंदी आहे. असे कडक कायदे निर्माण झाले तर बदल होईल. आणि मग आम्ही त्यांना सजेस्ट केलं आहे की बकरीच्या दिवशी तुम्ही इको फ्रेंडली बकरीद साजरी करा. तुम्ही केक तयार करा, त्याच्यावर बकरीचं चित्र लावा आणि तो कापा, पण तुम्ही जिवंत प्राणी कापू नका. किंवा आम्ही जशा देवी देवतासमोर पिठाचा बळी द्यायला सांगतो की तुम्ही कोंबडी देऊ नका, पिठाचा बकरा करा, पिठाचा कोंबडा करा आणि त्याला बळी द्या, त्याला हरकत नाही. पण सजीवाला मारू नका कारण जो प्राण आपण कुणाला देऊ शकत नाही तो घेण्याचा अधिकार निसर्गानं किंवा ईश्वरानं आम्हाला दिलेला नाही. आणि हाच मुद्दा आज सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणून आम्ही पुनश्च एकदा आम्ही सगळ्या मुस्लिम बांधवांना देखील अपील करत आहोत की अशा प्रकारे तुम्ही बकरीद साजरी करा. आणि पत्रकार या नात्याने मी आपल्याला देखील हात जोडून विनंती करेल की जास्तीत जास्त जनमानसाकडे आपण हा संदेश पाठवला तर हिंसा रोखली जाईल. मोठ्या प्रमाणात होणारी हिंसा ही आपण रोखू शकू आणि हे मोठं कार्य होईल. कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक धर्मामध्ये एखादा जीव आपण वाचवला तर त्याचं पुण्य तुम्हाला जे लाभतं ते अनेक धार्मिक क्रिया केल्यानंतर देखील लागत नाही. याला आपण अभयदान म्हणतो. एखाद्याला अभयदान देणं हे सगळ्यात मोठं दान आहे. त्याला जीव वाचवणं हे सगळ्यात मोठं दान आहे. आणि म्हणूनच मला परत एकदा आपल्याला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपण मीडियाच्या माध्यमातून जागृती करूया. 1 वर्षात होणार नाही, अनेक वर्ष मी प्रयत्न करतोय. म्हणूनच आम्ही बळी बंद करू शकलो देवी देवतासमोर. खेड्यापाड्यात मी जातो, तिथे थांबतो, सरपंचांना बरोबर घेतो, कायद्यांचं काढून दाखवतो, पोलीस अधिकाऱ्यांना सांगतो की हे प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टीचे कायदे आपल्या संविधानात आहेत, त्याचं तुम्ही पालन करा. आणि हळूहळू बदल हा होतोय आणि हा बदल निश्चितच क्रांतिकारी आहे असं मला वाटतं. आणि मला अजूनही वाटतं की पुढच्या 5-7 वर्षामध्ये किंवा कदाचित मी गेल्यानंतर देखील हा नियम नक्की होईल असं मला वाटतं आणि कायदा हा नक्की होईल. याविषयीचं आम्ही अनेक डेलिगेशन प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू द ॲनिमल याचं BWCचं जे ऑर्गनायझेशन आहे, आम्ही वर्ल्ड व्हेजिटेरियन काँग्रेसचे लोक आहोत, जीवदयाचे अनेक संघटना आहेत, अनेक जैन संघटना यासाठी आज काम करत आहेत. गुजरातमध्ये, मध्य प्रदेशामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल की रायसेन नावाचं मध्य प्रदेशातलं जे गाव आहे तिथे त्यांनी निर्णय घेतला आहे अहिंसावादी लोकांनी की आम्ही एकही बळी उघड्यावर होऊ देणार नाही. आणि असं होण्यासाठी त्यांचे मोठमोठे गट स्थापन झाले आहेत आणि ते कार्यरत झालेले आहेत. हे अहिंसावादी लोक जे हिंसाचाराला विरोध करतात यांनी आपली संघटना तयार करायची, आपला आवाज उठवायचा आणि तो सरकारपर्यंत पोहोचवायचा. हा मला वाटतं एक महत्त्वाचा एक उपक्रम आम्ही राबवणार आहोत. आणि आज हजारो अहिंसाप्रेमी आज समाजात आहेत, त्यांना प्राण्यांबद्दल प्रेम आहे. आणि वसुधैव कुटुंबकमची आम्ही जी संकल्पना आहे आमची, ती संकल्पना आम्ही जास्तीत जास्त लोकांसमोर निश्चित नेऊ शकू असा मला विश्वास वाटतो.
आणि म्हणूनच आज मी परत आपल्याला पुनश्च एकदा सांगतो की हे बकरी ईद जे बळी थांबवण्याचं काम आम्ही जे करतो आहोत ते कुणाच्या धार्मिक भावना थोड्या देखील आम्हाला दुखवायच्या नाहीत. त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून आणायचं आहे. आणि हे परिवर्तन जर घडून आलं तर अनेक लोक, जसं मी तुम्हाला नुकतंच सांगितलं की अंजुमन इस्लामिक व्हेजिटेरियन सोसायटीचे लोक आमचे जवळजवळ 5,000 लोक आहेत, ते कुणीही बळी देणार नाही. त्यांनी निर्णय घेतला आम्ही चुकून देखील बकरी कापणार नाही. फक्त त्यांनी कंडिशन घातली आहे की डॉक्टर साहेब आमची नावं तुम्ही कुठे डिक्लेअर करू नका, कारण आम्हाला समाजात राहायचं आहे. आमच्यावर हे समाजाचे इतर लोक येऊन अगदी अत्याचार करतील, म्हणून आमची नावं कुठे डिक्लेअर करू नका. पण ते कधीही बळी देत नाहीत आणि देणार नाहीत. आणि म्हणूनच आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी आपल्याला एक अहिंसाप्रेमी आणि जीवदयाप्रेमी, मी तसा पेशानं कन्सल्टंट फिजिशियन आहे. पुणे हॉस्पिटलमध्ये मी आणि KIM मी कन्सल्टंट आहे. पुणे युनिव्हर्सिटीचा पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहे. मी MBBSच्या वरच्या मुलांना, MDच्या मुलांना शिकवतो, DNBच्या मुलांना शिकवतो. पण ह्या कार्यामध्ये गेले अनेक वर्ष, जवळजवळ 55 वर्ष मी सातत्यानं काम करतोय. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की हजारो लाखो लोकांना मी शाकाहारी केलं आहे आणि जवळजवळ 30 ते 40 लाख लोकांना गेल्या 50-55 वर्षात मी शाकाहारी केलं आहे. म्हणून माझं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलं आहे, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलं आहे, सगळीकडे आलेलं आहे. आणि एकाच वेळी 1 लाख लोकांना शाकाहारी करण्याचा एक उपक्रम आम्ही जंगली महाराज आश्रमात केला, जे शिर्डीच्या जवळ आश्रम आहे, जिथे 1-1.5 लाख लोक गुरुपौर्णिमेला येतात. मी गेले 10 वर्ष सातत्यानं प्रयत्न करत होतो आणि शेवटी आमचा प्रयत्न सफल झाला. गुरुजींनी, जंगली महाराजांनी सांगितलं की आज आम्हाला तुम्ही जी गुरुदक्षिणा देणार आहात ती गुरुदक्षिणा वेगळ्या प्रकारे द्यायची आहे. आपण कोणताही प्राणी कापणार नाही, मांसाहार करणार नाही आणि व्यसनमुक्त राहण्याची आज तुम्ही शपथ घ्यायची आहे आणि मला गुरुदक्षिणा म्हणून द्यायची आहे गुरुपौर्णिमेनिमित्त. आणि त्यावेळी जवळजवळ 1-1.5 लाख लोक होते. त्यातल्या 1 लाख लोकांनी हात उचलून गुरुच्या चरणी गुरुपौर्णिमेला शपथ घेतली की आम्ही कोणीही प्राण्याची हत्या करणार नाही, आम्ही मांसाहार करणार नाही आणि आम्ही व्यसन करणार नाही. आणि म्हणून म्हणतो की सातत्यानं प्रयत्न जर करत राहिलं तर त्याला यश येतं, असा माझा अनुभव आहे. आणि तोच अनुभव मला वाटतं की पुढे कामाला येणार आहे. पुनश्च एकदा आपण इथे आलात आणि प्रेमानं आपण सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्यात. आपले काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारा. पशुबळी हा व्यवसाय नाही आहे. पशुबळी व्यवस्थेत म्हणजे कत्तलखाने चालवणं हा एक धंदा आहे, लक्षात. आणि आपण पर्याय ज्याला निवडला तर हळूहळू हे बंद होऊ शकेल. जसं व्यसनाच्या बाबतीत झालं की अफूची शेती, गांजाची शेती बंद केली, तशी आम्ही तंबाखूची शेती देखील बंद करायला सांगतो आहोत गव्हर्नमेंटला, की टप्प्याटप्प्याने ह्या गोष्टी समाजातून बदल होऊ शकेल. हा जरी व्यवसाय असला तर ते दुसरा व्यवसाय निवडू शकतात आणि केवळ प्राणी कापणं आणि विकणं हा व्यवसाय थांबवू शकतात. आणि यासाठी समाजात जास्तीत जास्त शाकाहाराची क्रांती होणं गरजेचं आहे. जी क्रांती आमच्या वारकरी संप्रदायामध्ये केली, आमच्या ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज सगळ्यांनीच केली, सावतामाळी आणि सगळ्यांनी. वारकरी संप्रदायामध्ये शाकाहारी जास्तीत जास्त लोक होते, पण काळाच्या ओघात ही शिकवण संतांची नष्ट झाली आणि बदल होत गेला. त्याला आम्ही डॉक्टर लोक ॲलोपॅथीचे देखील कारणीभूत आहोत, कारण आम्ही डॉक्टर लोकांनी सांगायला सुरुवात केली की शाकाहारामध्ये 2nd क्लास प्रोटीन असतं आणि 1st क्लास प्रोटीन खायचे असेल तर तुम्हाला मांसाहार करावा लागेल. या मूर्खपणाच्या गोष्टी आता विज्ञानाने देखील सिद्ध केल्या आहेत की शाकाहारी माणूस हा जास्त दीर्घायुष्य असतो. आणि आज संबंध जगामध्ये जापनीज लोकांनी जो सर्वे घेतला की 110 वर्षापेक्षा जास्त जे जिवंत लोक आहेत त्यांचा सगळ्यांचा सर्वे घेतला, त्यातले 95% शुद्ध शाकाहारी आहेत. सांगायचं आहे तो दीर्घायुष्याचं रहस्य देखील शाकाहार आहे, हे आता विज्ञानाने मान्य केलं आहे. म्हणून आपण कार्डिओलॉजिस्टकडे गेला, कॅन्सर झाल्यानंतर आपण डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर पहिल्यांदा सांगतील की तुम्ही मांसाहार बंद करा, कारण हृदयरोगाला, कॅन्सरला एक महत्त्वाचं कारण आहे, तो म्हणजे मांसाहार आहे. हे आता विज्ञान सांगताय. म्हणून हा बदल समाजात होईल आणि हे परिवर्तन समाजात नक्की येईल असा आम्हाला विश्वास आहे.